संत तुकाराम महाराजांची पालखी बडापुरी या गावात आलेली आहे। या गावच्या नावाप्रमाणेच मागील अनेक वर्षांपासून इथं वारकऱ्यांसाठी वडापावची खास सोय केली जाते। पाटील महाराजांच्या पुढाकाराने हजारो महिला वारकऱ्यांच्या मदतीने हजारो वडापाव तयार केले जातात। संत श्रेष्ठ गजानन महाराज पालखीचा सोलापुरात मुक्काम आहे। ग्रामविकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पालखीचं दर्शन घेतलं। यावेळी आमदार देवेंद्र कोठेही उपस्थित होते। संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा उत्साहाच्या वातावरणामध्ये पंढरपूरकडे प्रस्थान करतोय। या सोहळ्यात पावनधाम वारकरी शिक्षण संस्थेतील चिमुकलेही सहभागी झाले। देहूपासून आतापर्यंत पायी प्रवास करत या चिमुकल्यांनी विठूचा गजर केला। साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा असं म्हणत माऊलींच्या पालखीचं सोलापुरात जोरदार स्वागत करण्यात आलं। यावेळी स्वागतासाठी लोकप्रतिनिधी दाखल झाले। खासदार धैर्यशील मोहिते त्याचबरोबर आमदार रणजित सिंग मोहिते पाटील यांनी वारकऱ्यांच्या सेवेसाठी गर्दी केली। निष्ठावंत वारकरी साधूबुवा यांच्या समाधीवर प्रत्येक वारकरी नतमस्तक होतो। माऊलींच्या पालखीचा विसावा आज याच ठिकाणी आहे। पालखी सोहळ्यात साधूबुवा यांचं योगदान खूप मोठं आहे। आषाढी वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांची सांगलीच्या मिरजेत आरोग्य सेवा करण्याची परंपरा यंदाही जोपासण्यात आली आहे। मिरजेतील प्रसिद्ध डॉक्टर विनोद परम शेट्टी यांच्या माध्यमातून वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येते। तर गेल्या 2 दिवसांपासून वारीसाठी निघालेल्या सुमारे 400 पेक्षा जास्त वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करत मोफत औषधं दिली जात आहेत। शेगावहून सोलापुरात 550 किलोमीटरचा प्रवास करून संत श्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी सिद्धेश्वर नगरीत विसावली आहे। शिस्तबद्ध पालखी म्हणून संत गजानन महाराजांच्या पालखीची ओळख आहे। यावेळी सोलापुरात महाराजांच्या पालखीचं जोरदार स्वागत करण्यात आलं। सांगलीच्या मिरजमध्ये आषाढी एकादशी निमित्त सातारमेकर भजनी वीणा तयार करण्यात व्यस्त आहेत। तर पंढरपुरात भजनी वीणांची मागणी वाढलेली आहे। मिरजेतील तंतुवाद्य कारागीर भजनी वीणा बनवण्यासाठी प्रसिद्ध आहेत। पिढ्यानपिढ्या इथले सातारमेकर या नावाने ओळखले जाणारे मुस्लिम तंतुवाद्य कारागीर भजनी वीणा बनवतायत। धाराशिवच्या परंडा शहरात संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं आगमन झालं। यावेळी पुष्पवृष्टी करून पालखीचं जोरदार स्वागत करण्यात आलं। संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज इंदापूरहून सराटीकडे मार्गस्थ झाला। इंदापूरचा मुक्काम आटोपून पालखी सोहळा आज बडापुरी, सुरवड, वकील बस्ती आणि बावडा अशा गावांमधून मार्गक्रमण करत संध्याकाळपर्यंत सराटी इथं दाखल होणार आहे। 5 जुलैला मनसे आणि शिवसेनेचा एकत्रित विजयी मेळावा होणार आहे। हिंदीचा GR रद्द केल्यानंतर मनसे आणि शिवसेना युबीटी एकत्र जल्लोष करणार आहेत। हिंदी सक्तीचे दोन्ही GR रद्द करायला भाग पाडलं। गरज नसताना सरकारनं हा GR काढला। भुसेंना सांगितलं होतं ऐकून घेईन पण ऐकणार नाही, मराठीसाठी तडजोड होणार नाही असं राज ठाकरेंनी ठणकावलं। पहिलीपासून हिंदीची आवश्यकताच नव्हती। हिंदी राष्ट्रभाषा नाही, त्यामुळे ती लादू शकत नाही। हिंदी एका प्रांताची भाषा आहे, ती का लादताय असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला। मोर्चा झाला असता तर तो न भूतो न भविष्यती राहिला असता असंही राज ठाकरे म्हणाले। महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती मान्य होणार नाही। सरकारनं आता तसे प्रयत्न करू नये। परत अशा गोष्टी मान्य करणार नाही असा इशारा राज ठाकरेंनी दिला। मराठी माणसांना जागृत राहणं गरजेचं आहे असंही राज ठाकरे म्हणाले। 5 तारखेला मेळावा होईल पण तोही कोणत्याही पक्षाचा नसेल, मराठी माणसाचा असेल असं राज ठाकरेंनी म्हटलंय। विजयी मेळाव्याचं ठिकाण अजून ठरलेलं नाही। मेळावा कुठे कसा होईल हे लवकरच सांगू असं राज ठाकरे म्हणाले। 2 मराठी माणसं एकत्र येऊ नये म्हणून GR रद्द करण्यात आलाय। मराठी द्रोहींचा फणा आम्ही दाबला अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली। राज्यात जय महाराष्ट्राचा नारा बुलंद झाला आहे। मातृभाषेचं प्रेम पक्षाच्या पलीकडे असलं पाहिजे। शिक्षणाच्या विषयात सरकारनं थट्टा करू नये असं उद्धव ठाकरे म्हणाले। GR रद्द केला हा फडणवीसांचा शहाणपणाचा निर्णय आहे। एकत्रित मोर्चाच्या निर्णयाचा सरकारनं धसका घेतला। ठाकरे बंधूंची शक्ती पाहून सरकारनं GR मागे घेतलं असं म्हणत खासदार संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधला। त्रिभाषा धोरणाचा GR रद्द झाल्यानंतर मुंबईत मनसैनिकांनी जल्लोष केला। मनसैनिकांनी शिवतीर्थावर राज ठाकरेंची भेट घेतली। मनसेकडून फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली।
हिंदी सक्तीचा GR रद्द केल्यानंतर खेडमध्ये UBT आणि मनसेनं एकत्रित आनंदोत्सव साजरा केला. ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडले. त्रिभाषा सूत्राचा GR रद्द केल्यानंतर नाशिकमध्ये मनसेनं जल्लोष केला. मनसेच्या राजगड कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी ढोल ताशाच्या गजरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना टोपी घातली. या टोपीवर मी मराठी असा मजकूर छापलेला होता. यावेळी आदित्य ठाकरे आणि बावनकुळेंनी मनमोकळेपणानं संवाद साधला. विधानभवनाच्या पायऱ्यांवर शिंदेच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंच्या विरोधात आंदोलन केलं. कमॉन किल मी म्हणत उद्धव ठाकरेंच्या आव्हानाची खिल्ली उडवली. विधानभवन परिसरात विरोधी पक्षाकडून आनंद साजरा करण्यात आला. विरोधकांच्या डोक्यावर मी मराठी अशी टोपी पाहायला मिळाली. भाजप विरोधी बोलेल तो देशद्रोही असं सरकारला वाटतं. हे सरकार कसं निवडून आलं हे त्यांनाही कळलं नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. या सरकारला गुडघ्यावर आणावंच लागेल असं उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी अध्यक्षांचं स्वागत केलं. आज खासदार सुप्रिया सुळेंचा वाढदिवस आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी फोन करत खासदार सुप्रिया सुळेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शरद पवार गटाचे विजय भांबळे हे नाराज आहेत. ते शरद पवारांना रामराम करण्याची शक्यता आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यात पवार गटाला खिंडार पडणार आहे. विजय भांबळे अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. इंदापूरमध्ये प्रवीण माने यांचे भावी आमदाराचे बॅनर झळकायला लागलेले आहेत. 2 जुलै रोजी त्यांच्या अधिकृत पक्षप्रवेशाची घोषणा करण्यात आली आहे. भावी आमदार प्रवीण माने अशा उल्लेखासह पोस्टर झळकू लागले. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. मराठी भाषेसंदर्भात तडजोड सहन करणार नाही असं एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं आहे. तर गळचेपी सहन करणार नाही असंही एकनाथ शिंदे म्हणालेले आहेत. मराठी माणसाच्या उद्धारासाठी जे काही करायचं ते करणार असं शिंदेंनी म्हटलेलं आहे. मराठीचा मुद्दा मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे आणि याच्यामध्ये हिंदी भाषा तिसरी भाषा शिकवली जाणार होती शाळांमध्ये. त्याविरोधामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी भूमिका घेतलेली होती. मोर्चा काढणार असल्याचंही सांगितलं होतं. त्यानंतर अखेर सरकारनं हा निर्णय मागे घेतला आणि आता उपमुख्यमंत्री शिंदेंची ही प्रतिक्रिया समोर आली आहे. यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. दौंड शहरामध्ये GBSचे 3 रुग्ण आढळले. 13 वर्षाच्या मुलासह दोघांना GBSचा संसर्ग झालाय. तिघांवरही पुण्यात उपचार सुरू आहेत. मात्र याकडे पालिकेचं दुर्लक्ष होत असल्यानं नागरिक संतापले. सिल्लोड तालुक्यामध्ये पीक कर्जासाठी बँकांकडून शेतकऱ्यांची होणारी अडवणूक आणि पिळवणूक खपवून घेणार नाही. मागणी करणारा एकही पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या असे खडेबोल अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शेंदुलचना बाजार ग्रामपंचायत हद्दीत सौर ऊर्जा प्रकल्पाचं काम सुरू आहे. त्यामुळे 100पेक्षा जास्त झाडांची कत्तल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. 66 झाडं तोडण्याची परवानगी असताना शेकडो झाडं कशी तोडली याची चौकशी व्हावी अशी मागणी केली जाते. मागील 6 दिवसांपासून वाशी तालुक्यातील तांदळवाडी गावातील 17 शेतकरी उपोषणाला बसले. त्यातील 8 शेतकऱ्यांची तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. नंदुरबार जिल्ह्यामध्ये एसटी महामंडळाच्या बसेसची अवस्था भंगार झालेली आहे. यातून प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय. हे विदारक चित्र पाहायला मिळतंय. लांब पल्ल्याची दुरावस्था झालेली आहे. ऐन पावसाळ्यामध्ये गाड्यांचे बावेर सुद्धा जे वायपर आहेत ते सुद्धा खराब झाले. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तळोदा शहरातील एक दुमजली घराची भिंत कोसळली. ती भिंत घराखाली उभ्या असलेल्या 4 चाकी कारवर पडली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. वाखरी ते पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गातून सुरू असलेलं काम रखडलेलं आहे. त्यामुळे पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या लाखो भाविकांचा मार्ग खडतर बनलाय. वाखरी पालखी तालावर सर्व मोठे पालखी सोहळे एकत्र येऊन पंढरपूरकडे रवाना होतात. अनेक अडथळ्यांना पार करत त्रासाला सामोरं जात हा 5 किलोमीटरचा मार्ग आता वारकऱ्यांना पूर्ण करावा लागणार आहे. 50 लाख रुपये नगर परिषदेकडे थकीत झाल्यानं वीज वितरण कंपनीनं बरोरा नगर परिषदेला अल्टिमेटम दिला. त्यामुळे प्रशासनात चांगलीच खळबळ माजली आहे.
मागील 3 महिन्यांपासून नगर परिषदेनं वीज वितरण कंपनीशी देयकाची रक्कम अदा केलेली नाही. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील केलखाडी पाड्यामधील विद्यार्थी रोज जीवघेणा प्रवास करतायत. नदीवर पूल नसल्यानं आणि रस्त्याचा अभाव असल्यानं या विद्यार्थ्यांना झाडाच्या फांद्या पकडत नदी पार करावी लागते. आयुष्याला कंटाळलेल्या 80 वर्षांच्या आजीनं शहापुरातील भातसा नदीमध्ये उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी कोणीतरी पाण्यात बुडत असल्याचा अंदाज येताच एका तरुणानं जीवाची पर्वा न करता या आजीचे प्राण वाचवले. त्यानंतर त्या आजींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. कोपरगाव तालुक्यातील येसगाव इथं ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं 4 वर्षीय चिमुकल्यावर हल्ला केला. त्यानंतर त्याचे आजोबा धावून गेले आणि बिबट्याशी झुंज करत आपल्या नातवाचे प्राण वाचवले. साताऱ्यामध्ये बिबट्याची दहशत पाहायला मिळते. शाहूनगर भागातील एका बंगल्यामध्ये बिबट्यानं घुसून कुत्र्यावर हल्ला केला. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. कुत्र्याच्या आवाजानं घरातील लोकांना जाग आली आणि त्यानंतर बिबट्यानं धूम ठोकली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. मनमाडच्या चांदवडमधील दहेगाव भागातील रस्ते खड्डेमय आणि चिखलमय झाले. रस्त्यावरील चिखलामुळे पायी चालणंही कठीण झालंय. नागरिकांसह विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाची सुरुवात होताच डेंग्यू आणि चिकनगुन्याचा धोका वाढलाय. मागील 6 महिन्यांमध्ये 27 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य विभागानं केलंय. गोंदिया तालुक्यातील दासगाव इथल्या एका 40 वर्षीय विधवा महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला. रावणवाडी पोलिसांनी खड्ड्यात पुरलेला मृतदेह बाहेर काढलाय. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचं खरं कारण समोर येणार आहे. बदलापुरात असंही एक गाव आहे जिथं अद्यापही रस्ता बनलेला नाही. त्यामुळे नागरिकांना चिखल तुडवतच प्रवास करावा लागतो. मालमत्ता कर व इतर सर्व कर भरूनही शिरगाव कवठ्याची वाडी गावातील नागरिकांना मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित राहावं लागतंय. ग्रामपंचायतीमध्ये घराच्या नोंदीसाठी पतीसोबत आता पत्नीचंही नाव लागणार आहे. शासनाच्या संयुक्त घर मालकी निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. तासगाव तालुक्यातील निमणी गावानं याची अंमलबजावणी केली. नाशिकच्या बिडी कामगार इथल्या 3 अल्पवयीन मुलं कृत्रिम बांधकाम साईटवर तयार केलेल्या तलावात पोहण्यासाठी गेले होते. त्यामुळे पाण्यात बुडाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. राजापूर तालुक्यातील सागवे गावात ब्लॅक पॅन्थरचा बाबर सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. घरातील अंगणात वावरत असताना ब्लॅक पॅन्थरनं कुत्र्याची शिकार केली. ही संपूर्ण घटना घराच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आदर्श पाटोदा गावची दखल थेट पंतप्रधान मोदींनी घेतली आहे. मन की बात या लोकप्रिय कार्यक्रमातून त्यांनी या गावातील उपक्रमांचं खुलेआम कौतुक केलं. धाराशिवमधून नळदुर्गकडून तुळजापूरकडे धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. त्यामुळे तातडीनं बसची दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जाते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रात्रीच्या वेळी रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वेनं महत्त्वाचं पाऊल उचललंय. आरपीएफ वरिष्ठ आयुक्त चित्रेश जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्रीच्या गाड्यांमध्ये गस्तीवरील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. पारनेर तालुक्यातील उत्तर भागातील नगर कल्याण महामार्गापासून तिखोल, बहिरोबावडी, किन्नी, करंडी मार्गे पारनेर शहराकडे जाणाऱ्या रस्त्याचं डांबरीकरणाला 1 वर्ष पूर्ण झालं. पण एका वर्षातच रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे रस्त्याची पुन्हा दुरुस्ती करावी या मागणीसाठी स्थानिकांनी आंदोलनाचा इशारा दिला. एक ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे आहे. एकनाथ शिंदेंचे आमदार मंत्र्यांना कानपिचक्या पाहायला मिळत आहेत. तर कमी बोलू आणि जास्त कामं करू तेवढं चांगलं असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. विरोधकांना एक्सपोज करताना स्वतः एक्सपोज होऊ नका असं सुद्धा शिंदेंनी म्हटलेलं आहे. तर तुमचा चुकीचा शब्द पक्षाला अडचणीत आणतो असंही एकनाथ शिंदे म्हणाले. आपण एवढं मोठं यश मिळवलं ते चुकीचं बोलून घालवू नका असंही शिंदेंनी म्हटलेलं आहे. शिस्तीला तडा जाईल असं काही करू नका असंही शिंदे म्हणाले. तर केलेल्या कामांची ब्रेकिंग न्यूज व्हायला पाहिजे असं एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं आहे आणि आपल्या मंत्र्यांना कानपिचक्या दिल्या. त्यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. सांगली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सांगलीतील जनजीवन विस्कळीत झालं. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
नंदुरबार जिल्ह्यामध्ये मागील आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सातपुडा पर्वतरांगांचं नैसर्गिक सौंदर्य खुललंय। सातपुड्यातील अनेक लहान मोठे धबधबे वाहू लागलेत। वाल्हेरी धबधब्यावर सध्या पर्यटकांची चांगलीच गर्दी दिसते। कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरलेला आहे, त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी पुन्हा स्थिरावली आहे, तर 30 बंधारेही खुले झाले, त्यामुळे कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला। सांगलीच्या चांदोली तसंच कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसानं हजेरी लावलेली आहे। 1000 मिलीमीटरचा टप्पा पार केलाय। चांदोलीमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट पाऊस झाला।